नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, आता ती गोष्ट आली आहे. तुम्ही म्हणसान अगोदर सुद्धा असंच हॉल तिकीट आलतंय, पण परीक्षा झाली नाहीत. बघा मित्रांनो, तुम्ही आणि मी काही आयोगाचा मालक नाही आहेत. आयोग जी दिशा दाखवेल त्या दिशेने तुम्हाला जावेच लागेल. आयोगापेक्षा तुम्ही आणि मी मोठा नाही आहेत. त्यामुळे आयोगाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करा. मित्रांनो, तुम्ही नेहमी नकारात्मक गोष्टीवर ध्यान जाऊ नका. सकारात्मक गोष्टीला सुद्धा तुम्ही बाजू मांडजा तिची योग्यपणे. आता तुम्ही सकारात्मक विचार ठेवून 25 ऑगस्टलाच परीक्षा होईल या दृष्टिकोनातून अभ्यास करा. तुम्ही म्हणसान आता शेवटच्या 10 दिवसामध्ये काय अभ्यास करायचा. मित्रांनो, इथेच तर खरं आहेत. बघा, शेवटच्या दिवसामध्ये जो विद्यार्थी योग्य रीतीने आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन करतो त्याच्या मार्कामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या मार्काच्या तुलनेत वाढ झालेली असते. तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही समजा अगोदर भरपूर अभ्यास केला आहे, पण तुम्ही शेवटचे दिवस समजा जे असतात 1-2 महिना वगैरे ते असेच ना चांगल्या प्रकारे घालवले नाहीत, तर त्याचा फटका तुम्हाला 100% मार्कावरती बसतो. आणि जेव्हा तुमचा रिझल्ट काही थोड्याशा मार्काहून जातो ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं, अरे आपण शेवटच्या दिवसामध्ये ना चांगल्या प्रकारे लक्षच दिलं नव्हतं. ह्या मित्राकडे जाय, त्या मित्राकडे जाय, इकडे चहा प्यायला जाय, तिकडे चहा प्यायला जाय, असा भलताच टाईमपास कर, असं वगैरे वगैरे वगैरे. तुमच्या हातामध्ये आता जे काय दिवस उरलेले आहेत त्या दिवसाचं तुम्ही सोनं करा. जे काय फास्ट रिव्हिजन मारायचं आहे ते मारून घ्या आणि सोशल मीडियावरच्या नकारात्मक गोष्टीपासून दूर राहत जा. कधीतरी सकारात्मक बाजूसुद्धा तुम्ही त्यांचा सुद्धा स्वीकार करत जा. आणि 25 ऑगस्टलाच परीक्षा होईल या दृष्टिकोनातून तुमचं शेवटचे दिवस कसे घालवायचे ते घालवा. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.